नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आताच एक बातमी हाती येते, पाहूयात सविस्तर वृत्त. नांदगाव स्मशानभूमीची अवस्था. स्मशानभूमी अंधारात, आना तो ही था लेकिन आते आते देर कर दी असे स्लोगन स्मशानभूमीच्या भिंतीवर लिहिलेले असतात. पण नांदगावच्या स्मशानभूमीत लाईट नाही, पुरेशी आसन व्यवस्था नाही, पाण्याची सोय नाही, सुविधांचा अभाव नांदगावच्या स्मशानभूमीत दिसून आला. नांदगावच्या स्मशानभूमीत अंत्यविधीला आलेले सगळे सोयरे नातेवाईक स्मशानात अंधारात असल्याने चाचपडत मोबाईलच्या बॅटरीचा वापर करून अंत्यविधीला उपस्थित झाले. त्यामुळे मयताच्या नातेवाईकांना एका ज्येष्ठ महिलेचा अंत्यविधी स्मशानात अंधारात करण्याची वेळ आली. आलेले पाहुणे मंडळी मात्र नांदगावच्या स्मशानभूमीची आठवण घेऊन गेले असता स्मशानभूमी संबंधित प्रशासनाने करण्याच्या व्यवस्थेत स्वच्छता व्यवस्थापन, नियमित साफसफाई आणि कचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही. हात धुण्यासाठी पाणी आणि सॅनिटायझरच्या सोयी नाही, विद्युत दाहिनीची व्यवस्था तर नाही, पारंपरिक दाह संस्कारासाठी आवश्यक लाकडाची उपलब्धता मयताच्या नातेवाईकांनी करायची, पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही, स्वच्छ पाण्याचे स्रोत नाही, हँडपंप आहे, नळाद्वारे पाणी पुरवठा नाही, रात्रीच्या वेळी आवश्यक प्रकाश व्यवस्था, सोलर लाईटचा वापर शक्य असल्यास करू शकतात ते दिसून येत नाही. वेटिंग एरिया आहे, बसण्यासाठी ओटे बांधले आहे, विश्रांतीगृहाची मोडतोड झालेली आहे, खास आसनांची व्यवस्था नाही, सुरक्षा आणि निगराणी व्यवस्था नाही, वीज पुरवठा नाही, तेव्हा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था तर नाहीच. पर्यावरणपूरक व्यवस्था जेमतेम आहे, कचऱ्याचे पुनर्नवीकरण नाही, प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना नाही, माहिती फलक, धार्मिक आणि सांस्कृतिक सुविधा पैकी धार्मिक विधींसाठी आवश्यक साधनसामग्री सुद्धा नाही. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याची देखभाल नाही, रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांची लागवड आहे, आपत्कालीन परिस्थितीसाठी त्वरित मदत सेवा नाही, या व्यतिरिक्त स्थानिक गरजेनुसार आणि सांस्कृतिक परंपरेनुसार अतिरिक्त सुविधा पुरवणे हे देखील महत्त्वाचे आहे. पण तशी कोणतीही सुविधा नांदगाव स्मशानभूमी दिसून येत नाही. या संदर्भात अंत्यविधीला आलेल्या नागरिकात सुविधांचा अभाव असल्याची खंत व्यक्त होत होती. स्मशानात रोडवर लावण्यात आलेले पथदीप चोरांनी कापून नेले. या संदर्भात पोलिसात गुन्हा नोंद नाही. स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला जाताना अंधारात चाचपडत जाणे आणि अंधारात चाचपडत येणे, अशा वेळी ज्येष्ठांना ठोकरा खाव्या लागतात, अशा गंभीर समस्या नांदगावच्या मुख्य स्मशानभूमीची झालेली आहे. येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.